काम किती गडबडीनं करायचं म्हटलं तरी व्हायचा तेच टाईम होते. तर हे बघा कस्टमरचं ब्लाऊज शिवून झालं आणि ते आपण वरती जरा चुन्याला शिलाई टाकली होती तर ती जरा मी खोलून घेते आणि म्हणजे जरा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसते ते ब्लाऊज. तर हे बघा कपडा खूप खराब होता हो ब्लाऊजचा. साडी खूप भारी आहे पण कपडा ना शिवताना तर असे धागे निघाले या ब्लाऊजचे की विचारूच नका. तरी बघा एक एक शिलाई एवढी मला सावकाश काढायला लागली ना, कारण ह्याचे ना ह्या पिसाचे असे धागे निघायला लागले तर त्यामुळे मला ते खूपच सावकाश काढावं लागायली. सर्विसला मुलगी आहे जलसंपदामध्ये आणि तिचं लग्न आहे तर हे लग्नाचं ब्लाऊज आहे तिच्या एंगेजमेंटचं. हे बघा झालं शिलाई खोलून वगैरे झालं. हे बघा पूर्ण बाहीची. तर आता त्या पण बाहीला बघते मी आहे का शिलाई. तर हे बघा ह्या बाहीला नाही शिलाई तर थोडीशी होती तर मी कट करून टाकली. आणि हे बघा थोडासा जॉईंट आलेलाच आहे. तर त्या कस्टमरचं कसं इथला मुंड्याचा भाग जर जास्त असेल ना, कमी असेल ना, तर मग अशी क्रॉस शिलाई तिला मारून देते. म्हणजे जे छोटे छोटे जॉईंट आलेत ना काखेमध्ये तर ते जॉईंट दिसणार नाही. कारण तिला म्हणलीच होती काकी जॉईंट येऊ देऊ नका म्हणून, पण विलाज नव्हता. काय करायचं, जॉईंट आल्याशिवाय पर्याय पण नव्हता ना. जॉईंट तो येणारच होता. चला ब्लाऊज कटिंगला